पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. भोसरीमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली. लवकरच तोडगा काढण्याच्या दिल्या सूचना. इलेक्शन कमिशनने भाजपसोबत मिळून निवडणूक चोरली. स्क्रीनवर मतदार यादी दाखवून दावा. महाराष्ट्रात 40 लाख संशयित नावे. कर्नाटकातही फसवणूक. राहुल गांधींचा आरोप. महाराष्ट्रात 5 महिन्यात 1 कोटी मतदारांची भर. एकच व्यक्ती महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेशचा मतदार. राहुल गांधी यांचा पुराव्यांसह आरोप. जे उत्तर निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे ते उत्तर भाजप देतंय. यशोमती ठाकूर यांचा सरकारवर हल्लाबोल. निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा राहुल गांधींचा दावा. इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा. निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा राहुल गांधींच्या आरोपांवर इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत. निवडणूक आयोगाकडून राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाला भेटीसाठी वेळ. आज दुपारी 1 ते 3 दरम्यान भेटीसाठी वेळ. राहुल गांधींकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. मतं नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली. देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्तांची भेट. मुंब्र्यातील मस्जिद आणि भोंग्यांसंदर्भात भेट. नवनीत राणा यांना मारण्याची धमकी. जातीवाचक बोलू नको असा इशारा देत मारण्याची धमकी. युवकाच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल. प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 1779 अश्लील फोटो आणि व्हिडिओ. रुपाली चाकणकरांचा दावा. मानवी तस्करीचाही केला गंभीर आरोप. शिवसेनेच्या मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस. स्वतः एकनाथ शिंदेंच्या कुटुंबातील सदस्यालाही ईडीची नोटीस. रोहित पवारांचा दावा. परिणय फुकेंना ओबीसी मंत्री म्हणून संधी द्यावी. ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. एकनाथ शिंदे भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या भेटीला. जेपी नड्डांच्या संसदेतील कार्यालयात भेट. एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील गाठी भेटींना वेग. खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. भेटीचं कारण मात्र अस्पष्ट. शरद पवार यांच्या तब्येतीची देखील पंतप्रधानांकडून विचारपूस. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आहे. रस्ता चांगला व्हावा, खड्डे राहू नये यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. महादेवी हत्तीणी संदर्भात आज बैठक. दुपारी नरिमन पॉइंट इथे बैठकीचं आयोजन. कबूतरखान्यांवरील बंदी कायम. मुंबई उच्च न्यायालयाचा सुनावणीत महत्त्वाचा निर्णय. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पालिका आणि सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश. शेतकरी नेते राजू शेट्टी, बच्चू कडू, अजित नवले यांच्या उपस्थितीत आज शेतकरी परिषद. परिषदेत शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अशा अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा. आज नारळी पौर्णिमा. मुंबईत ठिकठिकाणी नारळ लढवण्याच्या स्पर्धेचं आयोजन. आज शासकीय सुट्टी जाहीर. नारळी पौर्णिमेनिमित्त आमदार आदित्य ठाकरे मतदारसंघात येणार. तर मनसेकडूनही नारळ फोडी स्पर्धेचं आयोजन. मनसे नेते संदीप देशपांडे उपस्थित राहणार. लोकल ट्रेनमध्ये हिंदी मराठी वाद समोर. मैं मराठी नहीं बोलूंगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कबुतरांना अन्न पाणी देण्याची स्थगिती कायम. कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार करू शकतो. नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं. कोर्टाचं स्पष्टीकरण. रक्षाबंधन सणानिमित्त एसटीच्या 91 जादा बस गाड्या. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सज्ज. अमरावतीमध्ये लेआउट ते महादेव खोरी पुलापर्यंतच्या खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त. वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन. उल्हासनगरमध्ये खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. नागरिकांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे. प्रशासन कधी लक्ष देणार? नागरिकांचा संतप्त सवाल.
भिवंडी पालिकेची भादवड ते टेमघर कल्याण रोडपर्यंत तोडक कारवाई. शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असल्यानं कारवाईला सुरुवात. स्मार्ट मीटरच्या विरोधात शेवाळीतील महिला आक्रमक. शेकडो महिला धडकल्या वीज कंपनीच्या कार्यालयात. स्मार्ट मीटर बसवणं बंद करण्याची मागणी. नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जनानिमित्त सरकारकडून स्थानिक सुट्टी जाहीर. ट्रम्प यांच्या टॅरिफची शेअर बाजाराला धास्ती. सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात लष्करी तळावर हल्ला. हल्लेखोराने 5 सैनिकांना घातल्या गोळ्या. हल्ल्याचं ठिकाण सील करण्यात आलंय. गलवान संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीनला भेट देणार. SCOच्या बैठकीला उपस्थित राहणार. मोदींनी 11 वर्षात 5 वेळा चीनला भेट दिली आहे. पाकिस्तानच्या सिंधू नदीच्या डेल्टा प्रदेशातील पाणीसाठा 80% कमी झालाय. समुद्राच्या पाण्यामुळे जमीन खारट झाली आहे. त्यामुळे 12 लाख लोक बेघर झाले. अमेरिकेनं काढली रशियाची कुरापत. जप्त केलेल्या मालमत्तांसह अलिशान नौकेचा करणार लिलाव. अमेझॉननं CEO सह 110 कर्मचाऱ्यांना काढलं. वनरी पॉडकास्ट विभागातून काढलेल्या कर्मचाऱ्यांना अन्य विभागात काम दिलं जाणार. चिकनगुनियाचं जगभरात थैमान. सुमारे 2.5 लाख लोकांना लागण. आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 9 सप्टेंबर रोजी होणार मतदान. भामटेपणा न करता कायद्याच्या चौकटीत काम करावं. सुप्रीम कोर्टाचे ईडीला खडेबोल. ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणात दोष सिद्धीचं प्रमाण कमी. गोव्यात 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान रेन फॉरेस्ट चॅलेंज. देशभरातील 77 संघाचा अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला. डीप फेकसाठी सरकार कठोर कायदा करणार. फेक फोटो व्हिडिओ या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय. एकीकडे TCS कर्मचाऱ्यांची कपात तर दुसरीकडे वेतनवाढ. TCSच्या 80% कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर पासून पगारवाढ. खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाला 1 महिन्यांसाठी स्थगिती. माहिती आणि प्रसारण खात्यानं दिली स्थगिती. कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार. महिनाभरात गोळीबाराची दुसरी घटना. लॉरेन्स बिश्नोई गँगमधील सदस्यानं घेतली हल्ल्याची जबाबदारी. अंकिता लोखंडेच्या मोलकरणीची बेपत्ता मुलगी सापडली. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत लोकांचे आणि पोलिसांचे आभार मानले. शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय. सुपर डान्सर 5 मधील अप्सराच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार. ICCच्या पुरस्कारासाठी शुभमन गिलचं नामांकन. दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या अष्टपैलू खेळाडूंची स्पर्धा. यवतमाळमध्ये 20 दिवसानंतर पावसाची दमदार हजेरी. शेतपिकांना मिळालं जीवनदान. बळीराजा देखील सुखावला. उत्तराखंडमधील जलप्रलयात महाराष्ट्राचे लोक अडकले. चारधाम यात्रेसाठी गेलेले अनेक पर्यटक अडकले. मुलुंडमधील 62 जणांचा ग्रुप देखील अडकला. गंगोत्रीतील आश्रमात सर्वजण फोन असल्याचा शेवटचा फोन. जुलै महिन्यातच हापूस आंब्याच्या कलमांना मोहर. नोव्हेंबर महिन्यात हा आंबा तयार होणार असून आंबा पेटीला 10,000 पर्यंत भाव मिळणार. बागायतदार डॉक्टर उत्तम फोंडेकर यांची माहिती. राज्यात नाफेड अंतर्गत होणारी ज्वारीची खरेदी बंद. ज्वारी खरेदीची मुदत वाढवून द्या, शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीसह राज्यभरातील शेतकऱ्यांची ज्वारीची खरेदी बाकी. बाळाची विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या 2 महिलांना अटक. 5.5 लाखात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण. मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न. आरोपीसह 6 साथीदारांना अटक. कराडमधील बनवडी फाट्यावर अनधिकृत गॅस टाक्यांचा साठा उघड.
25 सिलेंडरसह मोठा साठा जप्त, गॅसचा काळा बाजार अखेर उघड. शिर्डीतील एका हॉटेल मालकावर 15 ते 20 जणांच्या टोळक्यांनी हॉटेलमध्येच मारहाण केल्याचा आरोप. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. भंडारातील खेडेपार या ठिकाणी अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला. 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. रेती माफियांवर कारवाईला वेग. हिंगोलीच्या रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून प्रवासी जखमी. प्रवाशाला पाठीला आणि डोक्याला गंभीर जखम. अजूनपर्यंत प्रवाशांची ओळख पटलेली नाही. पुणे कोथरूड परिसरात बेकरीला आग. आगीत अडकलेल्या 6 जणांची सुटका. कारण मात्र अस्पष्ट. सोलापूरमध्ये विजेचा धक्का लागून 2 जणांचा मृत्यू. दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना. पुण्याच्या शिवाजीनगर बस आगारातील बसला आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. हॉस्पिटलच्या 4थ्या माळ्यावरून तरुणाची उडी. डोंबिवलीच्या MIDC हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना. तरुण जखमी तर उपचार सुरू. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस. शहरासह 5ही तालुक्यात जोरदार पाऊस. पावसामुळे पिकांना जीवनदान. पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात. अचानक पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांची तारांबळ. शहराच्या मध्यवर्ती भागात मुसळधार पाऊस. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांना मात्र दिलासा. राज्यात आज आणि उद्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. दक्षिण कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा इशारा. उत्तराखंडातील ढगफुटीतून छत्रपती संभाजीनगरातले पर्यटक थोडक्यात बचावले. 18 भाविक सुखरूप. पर्यटकांकडून कुटुंबियांना फोन करून सुखरूप असल्याची माहिती. नाशिकमध्ये कांद्याच्या भावात घसरण. 2 आठवड्यात सरासरी 150 रुपयांची घसरण. शेतकरी मात्र चिंतेत. सिल्लोड तालुक्यात हिरव्या मिरचीचे दर कोसळले. प्रति क्विंटल भाव 7,000 3,500 वर. दर कोसळल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. आम्हाला पंचनामा नुकसान भरपाई नको तर हमी भाव द्या. शेतात साचलेल्या पाण्यात बसून शेतकऱ्यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना हाक. पावसामुळे 2 एकरावरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणी. सांगलीतील वसंतदादा शेतकरी बँकेची नोंदणी अखेर रद्द. सहकार आयुक्तांचा निर्णय. बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी कारवाई. बँकेचं अस्तित्व लवकरच संपणार. नाशिक जिल्हा रुग्णालयात क्लास 3 डॉक्टरने केला कोट्यवधींचा घोटाळा. बनावट कंपनी बनवून राज्य सरकारची फसवणूक. बनावट कंपनी स्थापन करून मिळवलं ICU उभारण्याचं कंत्राट. सिंधुदुर्गात मच्छीमारांना कोळंबी माशाचा बंपर कॅच. मच्छीमारांच्या जाळीत रोज कोळंबी आणि मोरी मासा. कोळंबीची किंमत सध्या 150 ते 200 रुपये किलो. वाशिममध्ये मोफत धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम. अपात्र लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पाहणी दौरा. धाराशिवमध्ये तुळजाभवानी शिवराय शिल्पाला वंचितचा विरोध. तुळजाभवानी शिवरायऐवजी माँसाहेब जिजाऊ शिवराय असं शिल्प उभारा. वंचित बहुजन आघाडीची मागणी. अकोल्यात खडकी जमीन प्रकरणात भूमाफियांना लाभ. अधिकाऱ्यांची नावं जाहीर करून तत्काळ आरक्षण रद्द करण्याची मागणी. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाबाबत सरकार अलर्ट मोडवर. महामार्गाची मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली पाहणी. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात 350 वृक्षांचं वृक्षारोपण. वन विभागाकडून वृक्ष उपलब्ध करून मोलाचं सहकार्य. चंद्रपूर शहरात काँग्रेसचं अनोखं आंदोलन. काँग्रेसकडून खड्डे असलेल्या रस्त्याचं इव्हेंट आमदार असं नामकरण.
पनवेलमध्ये घरफोडीच्या घटनेत वाढ, चोरट्यांनी तब्बल 3 घरे फोडली, लाखोंचा मुद्देमाल लंपास. पुण्यात पोलिसांनी काढली वाहनांची तोडफोड करणाऱ्या कोयता टोळीची वरात. तर पुण्यातील 17.5 नळी परिसरात केलेली तोडफोड. अहिल्यानगरच्या पाथर्डीत 4थीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, पागोरी पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेतील घटना. शाळेतील शिक्षकानेच मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप. बीडच्या अंबाजोगाईत चोरट्यांचं थैमान, एका रात्रीत 4 दुकाने फोडली, चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद. बुलढाण्याच्या खामगावात पैशांची बॅग चोरण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या, आरोपीकडून 1 लाख रुपयांचा ऐवज जप्त. जालन्यात अल्पवयीन मुलीवर नराधामाकडून अत्याचार, अंबड तालुक्यातील घटना, प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेची दमदार कामगिरी, नियम मोडणाऱ्या 104 ऑटोधारकांवर कारवाई, बेशिस्त ऑटो रिक्षा जप्त करून दंड ठोठावण्यात आला. अकोला जिल्ह्यातील गावभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, अवैध धंदे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू. पुण्यातील कोथरूड परिसरात MIT कॉलेज बाहेर हाणामारी, विद्यार्थ्यांच्या 2 गटात मारामारी, वादाचं कारण स्पष्ट, व्हिडिओ व्हायरल. नवापूरमध्ये SBI बँकेच्या ATM मध्ये चोरीचा प्रयत्न फसला, चोरट्यांना अटक, सायरन वाजवल्यानं चोरीचा डाव फसला. नागपुरात 500 रुपयांच्या बनावट चलनात पश्चिम बंगालच्या 2 आरोपींना अटक, 1,21,000 रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या नोटा जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.